नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 29 मार्च 2025 आजच्या काही चालू घडामोडी आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे 2024 मध्ये भारताने चहा निर्यातीमध्ये कोणत्या देशाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताने श्रीलंकेला मागे टाकून चहा निर्यातीमध्ये दुसरे स्थान मिळवले. बघा, भारत 2024 मध्ये जगातील दुसरा सर्वात मोठा चहा निर्यातदार बनला. त्याने श्रीलंकेला मागे टाकून 254 MKG चहा निर्यात केला, तर केनियाने पहिले स्थान कायम राखले. 2023 मध्ये 231 MKG चहा निर्यातीतून मोठी वाढ झाली असून यामुळे 7112 कोटीचे उत्पन्न निर्माण झाले. सरकारी धोरणे, ऑर्थोडॉक्स चहा उत्पादनाला पाठिंबा आणि उद्योगाच्या पुढाकाराने ही वाढ साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2030 पर्यंत 300 MKG चहा निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघूया. अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी गाड्यांवर किती टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 25%. 25% टॅरिफ हे विदेशी गाड्यांवर अमेरिकेमध्ये लावलं जाणार आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा, 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता किती होती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 7.7 रिश्टर स्केल. बघा, 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र मांडलेच्या जवळ आणि 10 किलोमीटर खोलीवर होते. बघा, या भूकंपाच्या धक्क्यामुळे बँकॉक, थायलंडमध्ये मोठी घबराट आणि संरचनात्मक नुकसान झाले. या संकटाला प्रतिसाद म्हणून थायलंडचे पंतप्रधान पेंटोन गॅटर्न शिनावात्रा यांनी आपत्कालीन स्थिती म्हणजे इमर्जन्सी जाहीर केली, कारण भूकंपामुळे 30 मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आणि 43 कामगार अडकले. बघा, बँकॉकमध्ये नागरिकांची सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलं, त्यांचं इव्हॅक्युएशन करण्यात आलं आणि पूलमधील जे पाणी होतं, स्विमिंग पूलमधील पाणी, त्याचं उफान आणि अनेक इमारतींना हानी झाल्याचे अहवाल आले आहेत. बघा, बचाव कार्य सुरू आहे आणि म्यानमार व थायलंडमध्ये या आपत्तीचा संपूर्ण परिणाम अजूनही तपासला जात आहे. पुढील प्रश्न बघूया. अलीकडे कोणत्या देशाने फेसबुकवर बंदी घातली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पापुआ न्यू गिनी. या देशाने फेसबुकवरती टेम्पररी म्हणजे तात्पुरती बंदी त्या ठिकाणी घातलेली आहे. पुढील प्रश्न बघूया. रोशनी नाडार कोणत्या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो SCL टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या रोशनी नाडार या चेअरपर्सन आहेत. बघा, रोशनी नाडार या जगातील टॉप 10 सर्वात श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. बघा, SCL टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडार यांनी इतिहास रचला आहे. त्या जगातील टॉप 10 सर्वात श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत. त्या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये 5व्या स्थानावर आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी आहे. त्यांचे वडील शिव नाडार यांनी 47% हिस्सा त्यांच्या नावे केल्यानंतर त्या भारताच्या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या असून देशातील 3ऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. बघा, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून MBA पदवी घेतलेल्या रोशनी नाडार यांना 2023 मध्ये समाजसेवेसाठी स्कॅफनर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. पुढील प्रश्न बघा. अलीकडे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी पारदर्शक बदल्यांसाठी मोबाईल ॲप लॉन्च केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालविषयी अजून काही गोष्टी आपण समजून घेऊ. बघा, पश्चिम बंगालमध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या वाढून 392 झाली आहे. सागर कवच नावाचा 2 दिवसांचा तटीय सुरक्षा सराव पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. STPI म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाने कोलकातामध्ये नवीन IT इन्क्युबेशन सुविधा सुरू केली. बोई मेला कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये 5 नवीन पोस्को फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जाणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. कुठल्या विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले? तर पश्चिम बंगालच्या विधानसभेत. बघा, पश्चिम बंगाल 4थ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये 151 पदकांसह अव्वल स्थानी राहिले. पुढील प्रश्न बघा. काही माहिती आपण सध्या बघूया. भारताचे पंतप्रधान
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशल सोबत जोडले गेले. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ते नेटवर्क असलेला देश बनला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून विजय मिळवला. भारताने T-72 टँकांच्या इंजिन पुरवठ्यासाठी रशियाच्या फर्मसोबत करार केला. भारताने 5वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली. भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 6300 पेक्षा जास्त नदी डॉल्फिन नोंदवली गेल्या. अमेरिका, चीन आणि जपान नंतर भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा जागतिक वित्तीय केंद्र म्हणून उदयास आला. ही काही भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघितली. पुढे आपण बघूया, अलीकडेच भारताने स्वदेशी क्षेपणास्त्र VLSR SAM चे यशस्वी परीक्षण कोठे केले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. बघा, ओडिसामध्ये भारताने स्वदेशी क्षेपणास्त्र VLSR SAM चे यशस्वी परीक्षण केलेले आहे. पुढे बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय नौदलाने 26 मार्च 2025 रोजी व्हर्टिकली लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर क्षेपणास्त्र चे यशस्वी उड्डाण परीक्षण केले. हे परीक्षण ओडिशाच्या चांदीपूर येथे स्थित एकात्मिक परीक्षण केंद्र ITR येथे भूमी आधारित व्हर्टिकल लॉन्चरच्या मदतीने करण्यात आले. बघा, या ठिकाणी तुम्हाला गिबली आर्ट हा सध्या फेसबुक वरती सुरू असलेला ट्रेंड या ठिकाणी तुम्हाला